रेस सुरू होण्याआधी काय जिंकलं जातं? मेडल की माइंडसेट? ट्रॅकवर सगळे ॲथलीट सेम डिस्टन्स धावतात, पण सगळ्यांच्या डोक्यात चालणारी रेस ती वेगळीच असते. आता मी हे सगळं का बोलतीये हे जाणून घ्यायचं असेल तर श्रीराम सिंग यांच्या एक डिसिजन कडे बघावं लागेल. एक असा डिसिजन जो रिझल्ट पेक्षा जास्त त्यांच्या विचारांना डिफाईन करतो. 1974 तेहरान एशियन गेम्स. श्रीराम सिंगने 800 मीटर मध्ये गोल्ड मेडल जिंकला, ते पण नवीन एशियन रेकॉर्ड सोबत. त्याच स्पर्धेत रिले मध्ये सिल्वर पण मिळवला. म्हणजे एशियन लेवलवर ते ऑलरेडी एक स्ट्रॉंग रनर होते. त्यानंतर 1976 मॉन्ट्रियल ऑलिम्पिक्स 800 मीटर्स फायनल. आता ही फक्त एक रेस नव्हती, हा एक असा स्टेज होता जिथे जगातील बेस्ट रनर्स उभे होते. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट होती. मॉन्ट्रियल मध्ये पहिल्यांदा ते सिंथेटिक ट्रॅकवर धावले. इंडियामध्ये ते 1 मिनिट 47 चा टायमिंग करत होते, पण इथे सिनॅरिओ बदलणार होता. हीट्स पूर्वी त्यांना असं वाटत होतं की ही रेसच त्यांची शेवटची रेस असणार. पण रेस सुरू झाल्यानंतर त्यांनी 1 मिनिट 45 सेकंडच्या टायमिंगने फिनिश लाईन क्रॉस केली, ज्यामुळे नवीन नॅशनल आणि एशियन रेकॉर्ड तयार झाला आणि त्यांना सेमीफायनल साठी क्वालिफिकेशन मिळाले. दुसऱ्या दिवशी सेमीफायनल मध्ये 1 मिनिट 46 सेकंडचा रन आणि फायनल मध्ये एंट्री. पण या सगळ्या जर्नी सोबत एक चॅलेंज पण होतं. 2 दिवस सतत धावल्यानंतर शरीर खूपच थकलेलं होतं आणि त्यावेळी फिजिओही नव्हते. रिकव्हरीसाठी प्रॉपर सिस्टम नव्हतं. फायनल पूर्वीच्या रात्री पण त्यांना झोप लागली नाही. तरी पण फायनल मध्ये ते ट्रॅकवर उभे राहिले. रेस सुरू झाली आणि श्रीराम सिंगने एक बोल्ड डिसिजन घेतला. ते डिरेक्ट पुढे गेले. काही वेळात क्लिअर झालं की ते कन्झर्वेटिव्ह धावणार नाही. पहिला लॅप वर्ल्ड रेकॉर्ड पेसवर गेला. 500 मीटर पर्यंत ते रेस लीड करत होते. त्यांना कळत होतं की हा पेस शेवटपर्यंत ठेवणं कठीण आहे, पण त्यांनी सेफ खेळायचा विचार केला नाही. त्यांचा फोकस होता रेस कंट्रोल करण्यावर, ना की फक्त कसं तरी फिनिश लाईन पर्यंत पोहोचण्यावर. रेस पुढे गेली आणि जसे ते मेडल कंटेन्शन मधून बाहेर पडले तसा कॉन्फिडन्स थोडा कमी झाला. शेवटी ते 7व्या स्थानावर फिनिश झाले. पण इथे स्टोरी संपत नाही. त्याच रेसमध्ये सगळ्या 7 रनर्सनी जुना ऑलिम्पिक रेकॉर्ड ब्रेक केला. विनर एल्बर्टो व्हॅन्टरिनोने नंतर म्हटलं की त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा श्रीराम सिंगमुळेच पॉसिबल झाला, कारण रेसचा पेस त्यांनी सेट केला होता. पण इथे एक इम्पॉर्टंट अँगल समोर येतो की त्यांचा परफॉर्मन्स किती स्ट्रॉंग होता हे फक्त पोझिशन वरून डिसाइड होत नाही, अप्रोच पण तितकाच महत्वाचा असतो. याच संदर्भामध्ये त्यांची एक लाईन खूप स्ट्रॉंग इम्पॅक्ट टाकते. इफ यू डोंट हॅव अ विनिंग माइंडसेट यू कॅनॉट विन. ही लाईन फक्त मोटिवेशन नाही, ही त्यांच्या एक्सपिरियन्स मधून कळून येतं. विनिंग माइंडसेट म्हणजे फक्त पॉझिटिव्ह विचार नाही, तो एक अप्रोच आहे जिथे ॲथलीट रिस्क घेतो, प्रेशर एक्सेप्ट करतो आणि सिच्युएशन कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. स्पोर्ट्समध्ये टॅलेंट, ट्रेनिंग आणि प्रिपरेशन सगळ्यांकडे असतं, पण क्रुशियल मोमेंटला काही ॲथलीट्स होल्ड बॅक करतात. फेलियरची भीती, रॉंग डिसिजनची भीती, हे सगळे फॅक्टर्स गेम मध्ये येतात आणि तिथेच फरक पडतो. श्रीराम सिंगने डाऊटला जागा दिली नाही. त्यांनी जर हारलो तर पेक्षा जर जिंकलो तर हा विचार निवडला. हा छोटा डिफरन्स वाटला तरी पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. मॉडर्न स्पोर्ट्समध्ये डाटा, एनालिस्ट आणि प्लॅनिंग सगळं अवेलेबल आहे. ॲथलीट सायंटिफिक पद्धतीने प्रिपेअर होतात, पण एक गोष्ट अजून पण मेजर होत नाही. प्रेशरमध्ये तुम्ही सेफ राहता की बोल्ड डिसिजन घेता. विनिंग माइंडसेट हे गॅरंटी देत नाही की तुम्ही जिंकाल, पण एक गोष्ट नक्की करतो, तुम्ही अर्धवट प्रयत्न करणार नाही. आणि काही वेळा हाच डिफरन्स क्रिएट करतो जो स्कोर बोर्डवर दिसतो. श्रीराम सिंग म्हणतात की जर त्यांना आज सारखा एक्सपोजर मिळाला असता, बेटर फॅसिलिटीज, रिकव्हरी सिस्टम, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, तर परफॉर्मन्स अजून इम्प्रूव्ह झाला असता. काही लोक तर असं म्हणतात की मेडल पण मिळू शकलं असतं. त्यांच्या मते आज अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, पण स्पोर्ट्स कल्चर अजून पण स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. ग्रासरूट लेवलवर काम करणं, यंग ॲथलीट्सला लवकर ट्रेन करणं हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. श्रीराम सिंगची मॉन्ट्रियल रेस आज पण लोक लक्षात ठेवतात, मेडलमुळे नाही तर अप्रोचमुळे. कारण काही परफॉर्मन्सेस नंबरपेक्षा जास्त इम्पॅक्ट सोडतात. शेवटी काही वेळा हार बाहेरून नाही तर आतूनच सुरू होते. जेव्हा आपण प्रयत्न करायचा मार्ग शोधतो तेव्हा रिझल्ट आपल्या हातात राहत नाही. पण आजचा ॲथलीट जिथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तो सेफ राहून कन्सिस्टन्सी चूज करणार की रिस्क घेऊन खरंच विनिंग माइंडसेट जगणार. तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.